Hello student, good morning. In previous lecture, we have started new topic, sixth topic, biomolecule. And we learn about introduction of biomolecule. And today we are going to learn molecules in the cell. Okay. So which kind of molecules are present, biomolecules are present in the cell, we have to discuss one by one. Okay, so first is carbohydrates. The word carbohydrate means hydrate of carbon. They are also called as saccharides. They are biomolecule made from just three elements: carbon, hydrogen and oxygen, with the general formula CH2O. ओके, तर कार्बोहायड्रेट म्हणजे काय असतात, तर हायड्रेट्स ऑफ कार्बन जे असतात त्यांना कार्बोहायड्रेट असं म्हटलं जातं. आणि त्यांचं दुसरं नाव असं आहे की सॅकराइड्स असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे शुगर. तर हे जे बायोमॉलिक्युल्स आहेत ते फक्त 3 एलिमेंट्सपासून मेडअप झालेले असतात. तर कुठले 3 एलिमेंट्स आहेत? फर्स्ट कार्बन तर असणारच आहे, त्याच्यानंतर हायड्रोजन आणि थर्ड ऑक्सिजन. असे 3 एलिमेंट्सपासून प्रिपेअर झालेलं असतं. आणि त्याचा फॉर्म्युला कसा असतो? CH2O आणि ब्रॅकेटच्या बाहेर खालती N दाखवलं आहे. म्हणजे काय असतं, तर CH2O नुसतं असेल तर एकच सिंगल, CH2O ब्रॅकेटच्या बाहेर Nच्या ऐवजी 2 असेल तर 2 मोलेक्यूल असं. They contain hydrogen and oxygen in the same ratio as in water, 2:1. Carbohydrate can be broken down to release energy. कार्बोहायड्रेट ब्रोकन डाऊन होऊन किंवा ते ब्रेकडाऊन होऊन त्यांच्या थ्रू रिलीज होते एनर्जी. जी काही एनर्जी असेल ती रिलीज होते. बेस्ड ऑन द नंबर ऑफ शुगर युनिट्स, carbohydrates are classified into 3 types, namely monosaccharide, disaccharide and polysaccharide. ओके, तर जे काही शुगर युनिट बाउंड झालेले आहेत त्याच्यावरून जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांचे क्लासिफिकेशन होतं. मग ते 3 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन होतं. कुठले आहे? मोनोसॅकराइड, मोनो म्हणजे काय? सिंगल. त्याच्यानंतर डायसॅकराइड, डाय म्हणजे 2, मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2, डायसॅकराइड अँड पॉलिसॅकराइड्स. पॉली म्हणजे काय? तर खूप सारे. तर आपल्याला इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे, चार्ट काढला आहे त्याच्यात की कार्बोहायड्रेटचं कसं क्लासिफिकेशन झालेलं आहे. तर फर्स्ट आहे मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड सिंपल शुगर. ओके, म्हणजे मोनो म्हणजे काय? तर सिंगल एका शुगरपासून मेडअप झालेले असतात. तर फर्स्ट आहे ट्रायोज. तर ट्राय म्हणजे काय? 3. तर हे जे ट्रायोज आहे ते 3 कार्बनपासून मेडअप झालेलं असतं. फॉर एक्झाम्पल कुठला आहे मोनोसॅकराइड? तर ग्लिसरॉल्डिहाइड. कुठलं आहे? ग्लिसरॉल्डिहाइड. हे जे मोलेक्यूल आहे ते मोनोसॅकराइड आहे. ओके, त्यानंतर सेकंड आहे टेट्रोज. टेट्रोजमध्ये काय असणार आहेत? 4 कार्बन्स असणार आहेत. आणि याचं एक्झाम्पल कुठलं मोलेक्यूल आहे? तर इरिथ्रोज. त्यानंतर आहे पेंटोज. पेंटोज म्हणजे काय? पेंट म्हणजे 5, तर 5 कार्बन्स असणार आहेत. त्याच्यामुळे हे काय आहे? तर पेंटोज. मग याचं एक्झाम्पल काय आहे? रायबोज इन RNA अँड डिऑक्सिरायबोज इन DNA. तर जे रायबोज आणि डिऑक्सिरायबोज आहेत ते पेंटोज असतात. ओके, पेंटोज मोलेक्यूल म्हणजे काय? त्यांच्यावरती 5 कार्बन प्रेझेंट असतात. त्यानंतर आहे 4th हेक्झोस. हेक्झा म्हणजे काय? तर 6 कार्बन मोलेक्यूल असतात, कार्बन एलिमेंट प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे तो मोलेक्यूल तयार होतो, तो हेक्झोस असतो. तर ग्लुकोज आहे तो हेक्झोस मोलेक्यूल आहे. म्हणजे काय? 6 कार्बनपासून मेडअप झालेला ग्लुकोज आहे. तर कुठे प्रेझेंट असतं ग्लुकोज? आपल्या बॉडीमध्ये तर सगळीकडेच प्रेझेंट असतं आणि खूप इम्पॉर्टंट असतं. ब्लड शुगर. आणि दुसरं आहे फ्रुक्टोज. फ्रुक्टोज आहे ते काय आहे? तर फ्रूट शुगर आहे. आणि गॅलॅक्टोज, प्रोडक्ट ऑफ लॅक्टोज.
तर असे 3 जे मॉलिक्युल्स आहेत ते कसले आहेत तर हेक्झोसचे आहेत. का तर 6 कार्बनपासून मेडअप झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर 5th आहे हेप्टोज. हेप्टा म्हणजे काय 7. ओके. ट्राय म्हणजे 3. पहिल्यापासून आपण बघूया. मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3, टेट्रा म्हणजे 4, पेंटा म्हणजे 5, हेक्झा 6, हेप्टा 7, ऑक्टा 8. ओके. तर त्याच्यानंतर नोना 9, डेका 10. तर हे जे आहे ते इन डिटेल तुम्हाला सगळं केमिस्ट्रीमध्ये असणारच आहे. पण आपल्याला इथे हेप्टोजपर्यंतच आहेत. हेप्टोज म्हणजे काय आहे तर 7 कार्बनपासून तयार झालेले असतं म्हणून हेप्टोज. तर याचं एक्झाम्पल काय आहे सेडो हेप्ट्युलोज. ओके. तर आपल्याला इथे दाखवलं आहे ग्लुकोजचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं. काय सांगितलं त्यांनी की 6 कार्बन प्रेझेंट असतात. तर मग ते 6 कार्बन कुठे प्रेझेंट असतात. एक कार्बन इथे असतो, दुसरा इथे असतो, तिसरा इथे, चौथा इथे, 5वा आणि 6वा असे 6 कार्बनपासून. आता हा जो इथला आहे तो इथे आहे, त्यानंतर हा आणि हा. तर हे जे 6 कार्बन्स आहेत त्याच्यापासून तयार झालेलं आहे म्हणून त्यांना काय म्हणतात हेक्झोस. ओके. त्यानंतर सेकंड आहे डायसॅकराइड. 2 मोनोसॅकराइड. ओके. तर डाय म्हणजे काय 2. तर जे 2 मोनोसॅकराइड्सपासून प्रिपेअर झालेले असतात त्याला डायसॅकराइड म्हणतात. ह्याचं एक्झाम्पल काय काय आहेत सुक्रोज, लॅक्टोज, माल्टोज. आता हे जे काही आहेत आपण जे मोनोसॅकराइड्स पाहिले त्यातलेच कुठले ना कुठले तरी मोनोसॅकराइड्सपासून डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड्स तयार होतात. तर डायसॅकराइड्स कुठचे आहे फर्स्ट आहे सुक्रोज. सुक्रोज कशामधून मिळतं तर शुगर केनचं जे ज्यूस असतं केन शुगरमध्ये त्याच्यामध्ये मिळतं. ऑन हायड्रोलायसिस इट प्रोड्यूस ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. तर सुक्रोज जे आहे ते कसं तयार होतं तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोजपासून मेडअप होतं. ओके. त्यानंतर आहे लॅक्टोज. लॅक्टोज म्हणजे मिल्क शुगर. जे मिल्कमध्ये असणारी शुगर असते त्याला लॅक्टोज म्हणतात. ओके. तर हे कसं काय तयार होतं तर ग्लुकोज प्लस गॅलेक्टोजपासून प्रिपेअर होतं. त्यानंतर थर्ड आहे माल्टोज. Maltose is malt sugar and it is produced with 2 units of glucose. जसं सुक्रोज कसं तयार होत होतं ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज इज इक्वल टू सुक्रोज होतं. लॅक्टोज कसं होतं ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज इज इक्वल टू लॅक्टोज. त्यानंतर माल्टोज कसं आहे तर ग्लुकोज प्लस ग्लुकोज इज इक्वल टू माल्टोज. तर हे काय झाले डायसॅकराइड. इथे आपल्याला बुकमध्ये माल्टोजची डायग्राम दाखवली आहे. हा एक ग्लुकोज मोलेक्यूल आणि हा एक ग्लुकोज मोलेक्यूल दोघांचं जॉईनिंग झालं इथे आणि माल्टोज तयार झाले. आणि जे जॉईनिंग झालेलं आहे ते जॉईनिंगसाठी ग्लायकोसिडिक बॉन्ड असतो. तो जॉईनिंगसाठीचा जो बॉन्ड आहे इथे आपल्याला दाखवला आहे बॉन्ड. तर तो जो बॉन्ड आहे एकमेका दोघांमधला तो जो बॉन्ड त्याला ग्लायकोसिडिक बॉन्ड किंवा ग्लायकोसिडिक लिंकेज असं म्हणतात. आणि त्यानंतर थर्ड आहे पॉलिसॅकराइड. आता पॉली म्हणजे काय खूप सारे पॉलिमर्स ऑफ मोनोसॅकराइड. तर पॉलिसॅकराइड कसे तयार झाले तर खूप साऱ्या मोनोमर्सपासून पॉलिसॅकराइड तयार झाले. फर्स्ट आहे होमोपॉलिसॅकराइड. पॉलिमर ऑफ 1 टाईप ऑफ मोनोसॅकराइड. 2 टाईप्स आहेत मेनली होमोपॉलिसॅकराइड आणि हेट्रोपॉलिसॅकराइड. तर होमोपॉलिसॅकराइड कसं आहे तर सेम मोनोसॅकराइडपासून म्हणजे
4 ग्लुकोज मिळून जे तयार होणार आहे ते पॉलिमर जे काय असेल ते होमोपॉलिसॅकॅराइड आहे. आणि एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज, एक गॅलॅक्टोज असे वेगवेगळे मोलेक्यूल एकत्र मिळून जे तयार होणारा पॉलिसॅकॅराइड असेल त्याचं नाव हेटेरोपॉलिसॅकॅराइड. तर होमोपॉलिसॅकॅराइडमध्ये काय काय एक्झाम्पल आहेत तर स्टार्च आहे, सेल्युलोज आहे, ग्लायकोजन, हे काय आहेत होमोपॉलिसॅकॅराइड. म्हणजे काय तर ते एकाच मोलेक्यूलपासून तयार झालेत. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल ग्लुकोज घेतला तर फक्त ग्लुकोजपासूनच फक्त खूप सारे ग्लुकोज एकत्र येऊन म्हणजे 10, 15, 20 ग्लुकोज एकत्र येऊन तयार झाले. आणि हेटेरोपॉलिसॅकॅराइडमध्ये काय होतं तर पॉलिमर ऑफ डिफरंट टाईप ऑफ मोनोसॅकॅराइड्स. म्हणजे 10 ग्लुकोजचे मोलेक्यूल, 10 गॅलॅक्टोजचे मोलेक्यूल, 10 फ्रुक्टोजचे मोलेक्यूल असे सगळे एकत्र येऊन तयार झाले त्यांना हेटेरोपॉलिसॅकॅराइड्स असं म्हणतात. पॉलिमर्स ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ मोनोसॅकॅराइड. फॉर एक्झाम्पल हायल्युरॉनिक ॲसिड, हिपॅरिन, ब्लड ग्रुप सबस्टन्स, कॉन्ड्रोइटिन सल्फेट एक्सेट्रा. ओके. तर इथे आपल्याला स्टार्च दाखवलं आहे. किती स्टार्चमध्ये मोलेक्यूल आहेत तर टोटल 6 मोलेक्यूल प्रेझेंट असतात स्टार्चमध्ये. तर त्यात कोणाकोणाचं मिक्सिंग झालं तर अमायलोज आणि अमायलोपेक्टिन ह्यांचं मिक्सचर होऊन स्टार्च तयार झालेत. ओके. तर आज आपण काय पाहिलं, फर्स्ट बायोमोलेक्यूल इन द सेल इज कार्बोहायड्रेट. ओके. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत नेक्स्ट कार्बोहायड्रेट लिपिड. ओके. थँक्यू.